नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं गणित आहे 3/8 भागिला 5/3 वजा 1/6 अधिक 5/8. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला हा हा जो कंस आहे तो सोडवावा लागेल. म्हणजे इथे 3/8 आणि कंसामध्ये बघा 5/3 वजा 1/6 अधिक 5/8 असं आहे. सुरुवातीला आपल्याला कंस हा सोडून घ्यावा लागेल. मग आता इथे पाया समान आहे का? नाही. इकडे तर 3 आणि इकडे 6 आहे. सुरुवातीला आपण पाया समान करून घेऊया. या 3 ला जर 2 नी गुणलं तर इथे 6 होतात. मग 3 ला 2 नी गुणलं तर 5 ला सुद्धा 2 नी गुणा. म्हणजे 3/8 या ठिकाणी 5 गुणिला 2 3 गुणिला 2 वजा 1/6 अधिक 5/8. चला तर कंस आपण सोडून घेऊया. 3/8 आता इथे 5 गुणिला 2 10 3 गुणिला 2 6 वजा 1/6 अधिक 5/8. बघा आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हा जो पाया आहे तो समान केलेला आहे. आणखी आता पाया समान झाला, इथे वजाबाकी घातांकाची वरच्या अंशांची वजाबाकी करून घ्या. 3/8 भागिला 10 वजा 1 म्हणजे 9/6 अधिक 5/8. आता हे 3/8 जशाला तसे भागाकार आपण याला गुणाकार असं लिहितो आणि 6 अंशामध्ये जातील, 9 छेदामध्ये येतील अधिक 5/8. बघा इथे 3 1 3 3 त्रिक 9 बेत्रिक 6 बेचूक 8. 3 ला 3 कॅन्सल झाले. इथे काय उरतात? वर 1 खाली 4 अधिक इकडे 5/8. आता इथे सुद्धा पाया समान नाही. मग या 4 ला जर 2 नी गुणलं तर पाया समान होतो. म्हणजे 4 ला 2 नी आणि 1 ला सुद्धा 2 नी गुणायचं. मग इथे 1 गुणिला 2 छेद 4 गुणिला 2 अधिक 5/8. तर बे 1 बे 4 दोन्ही 8 अधिक 5/8. आता पाया समान झाला. वरची बेरीज करा. 2 अधिक 5 7/8. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. बघूया पुढचा प्रश्न. खालील विधान सत्य ठरण्यासाठी x ची किंमत किती आहे? आता या ठिकाणी पर्यायांचा वापर करायचा. आपण एक एक पर्याय ठेवून बघा. या ठिकाणी जर आपण 14 ठेवले किंवा 7 ठेवून बघा. सुरुवातीला आपण 7 ठेवून बघूयात. तर इकडे हे 11 गुणिला 3 म्हणजे 33 अधिक 7 किती? 40. तर हे होतील 40 छेद 11 गुणिला इकडे 11/5. भागाकारामध्ये आता जर x ला आपण 7 ठेवले तर 3 गुणिला 7 किती होतील? 21/7. याला जर सोडवलं तर हे 11 11 कट होतील. 5 नी 40 ला भाग जातो, भाग येतो 8चा. मग इथे राहतात 8 आणि याला जर असं लिहिलं तर वर 7 आणि छेद खाली 21. बघा बरं इथे 3/4 येते का? नाही येत. या ठिकाणी 7 हे उत्तर नाही. आता आपण 14 ही किंमत घेऊन बघूया. 11 गुणिला 3 33 33 आणि 7 40/11 11/5 भागाकारामध्ये. आता जर x ची किंमत इथे 14 ठेवली तर 14 गुणिला 3 14 त्रिक 42/7.
मग हे 11ला 11 कॅन्सल, 5नी 40ला भाग जातो, भाग येतो 8चा, इथे राहतात 8 आणि या भागाकाराला आपण गुणाकार लिहून 7 वर आणि 42 खाली. चला तर याला आपण दोन्ही भाग देऊयात. 2 × 8, 2 × 2 = 4, 2 × 1 = 2, 7ने 21ला भाग जातो, 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. आता वर राहिले 4 आणि खाली 3. हे आपल्याला उत्तर 4/3 भेटलेले. कोणता पर्याय ठेवून? बी, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 14. कमाल 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यातील फरक किती? आता कमाल 1 अंकी संख्या आहे 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, अशी आपल्याला 6 अंकी घ्यायची. ठीक आहे. आणि कमाल 5 अंकी यांतील आपल्याला फरक म्हणजे यांची घ्यायची वजाबाकी. 9 - 9 0 0 0 आणि 9. ठीक आहे. हे आहे या प्रश्नाचं उत्तर डी. कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी संख्या यामधील फरक किती? कमाल 7 अंकी म्हणजे 1 9 7 वेळा ही झाली कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी. आता किमान 2 अंकी किंवा किमान 1 अंकी लहान संख्या 1 आहे, 2 अंकी 10 आहे, 3 अंकी 100 आणि 4 अंकी 1000. ही आहे किमान 4 अंकी संख्या. बघा यामधील आपल्याला फरक पाहायचा आहे. 9 - 0 0, सॉरी 9 9 9 - 1 8. धन्यवाद.